रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आजचा व्हिडिओ तुमचा खूप महत्वाचा आणि तुम्हाला खूप माहिती मिळेल असे आहे, कारण हे जे वर्ष आहे जे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं 375व वैकुंठ गमन हा जे वर्ष आहे ते वर्ष आहे. तर प्रत्येक वर्षी त्याला आपण बीज म्हणतो किंवा बीजेचा सोहळा जो असतो तो प्रत्येक महाराष्ट्रामध्ये केला जातो. पण ह्या वर्षीचा जो सोहळा आहे तो खूप महत्वपूर्ण आहे, खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि खूप बघण्यासारखा आहे. जी उत्सुकता माणसांना अजून म्हणजे नाही का काही माहिती पण नाही की इथं एवढा मोठा प्रोग्राम होणार आहे, म्हणून त्या माहितीसाठी व्हिडिओ काढतोय. तर सध्या आता आपण आलोय भंडारा डोंगर, भंडारा श्री क्षेत्र भंडारा येथे, कारण हे जो मावळ मध्येच आहे तळेगाव पासून जवळ आणि ज्याबरोबर जगद्गुरु संत तुकाराम यांचं जे क्षेत्र आहे देऊळगाव तेथून पण जवळ आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे याच्यासाठी ध्यानासाठी भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि अशा ठिकाणी येत होते. तर याच डोंगरावरती जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना विठ्ठलांचं पहिल्यांदा दर्शन झालं. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं याच ठिकाणी पहिली भेट झाली होती. तो डोंगर म्हणजे भंडारा डोंगर. तर गेले 2 महिन्यापासून 375व्या जो वैकुंठ गमन सोहळा आहे त्याची तयारी चालू आहे. जवळजवळ 100 एकरामध्ये त्याची पूर्ण तयारी चालू होती. जवळजवळ बरेच दिवस इथं काम चालू आहे आणि भव्य असं पटांगण इथे केलेलं आहे. म्हणजे सगळी सोय केली आहे, जेवण खाणं म्हणजे कुठून कसं काय येणार आहे ही सगळी माहिती तुम्हाला भेटेल या ब्लॉग मध्ये. आणि हेलिकॉप्टर उतरण्यासाठी म्हणजे नाही का स्पेशल हे केलंय, निमंत्रण सगळ्यांना दिलेलं आहे. जवळजवळ पुणे जिल्ह्यातले सर्व आमदार, खासदार किंवा त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांना या ठिकाणी निमंत्रण आहे. तर या ठिकाणी असा हा सोहळा म्हणजे नाही का स्वर्गात नाही असा सोहळा ह्या वर्षी होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक बीजेच्या वेळेस म्हणजे गावागावात खेडेपाडे वगैरे होतच असते, पण ह्या वेळेस पूर्ण खूप मोठा सोहळा फक्त आपल्या पूर्ण पुणे जिल्ह्यातच नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा खूप लोक या ठिकाणी येणार आहेत. 375 वर्ष असल्यामुळे जवळजवळ 375 टाळकरी, विटेकरी नाही का, म्हणजे त्याचबरोबर विनेकरी, बरेच जे काय अभंग, मृदंगवाले, विनावाले, म्हणजे जे जे काय आहे सगळे ते 375 लोकांची भव्य अशी मिरवणूक उद्या 8 तारखेला होणार आहे. त्याचबरोबर म्हणजे 375 कळस घेऊन महिला, 375 तुळशी वृंदावन घेऊन कीर्तनकार, असं बरेच 300 लोकांचं असतं. त्यांनी त्यावेळेस सोहळा केलेला आहे, खूप मोठा आहे आणि प्रत्येकाची सोय या ठिकाणी केलेला आहे. जवळजवळ 100 एकर एरिया असा त्यांनी एकदम सेपरेट केलेला, वेगळा म्हणजे स्वच्छ केलेला आहे. भंडारा डोंगराच्या पायथ्याशी तिथं तो हा सोहळा भरणार आहे. आपण त्या तिकडे जाऊयाच. त्याचबरोबर मागं तुम्हाला बॅनर दिसत असेल, त्याची थोडी माहिती याच्यावरती त्यांनी दिलेली आहे. मी ती तुम्हाला पूर्ण वाचून दाखवतो, त्यामुळे तुम्हाला त्याची रूपरेषा तुम्हाला समजेल. तर 9 तारखेपासून जवळजवळ 3 तारखेपर्यंत 16 तारखेपर्यंत, 16 तारखेला बीज आहे. तर 9 तारखेपासून 16 तारखेपर्यंतची जी रूपरेषा आहे ते तुम्हाला बॅनरवरती दिसत असेल. मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. जगद्गुरु तुकाराम 375 अमृत महोत्सव सदैव वैकुंठ गमन सोहळा. जवळजवळ प्रतिदिन 5000 गाथा वाचक आहेत, 1000 टाळकरी आहेत, प्रतिदिन 25 मृदंग वादक आहेत, 24 भजन अखंड पहारा आणि त्याचबरोबर मांडे भोजन जे आहे ते स्पेशल आहे. मांडे भोजन म्हणजे जे करून नाशिक वगैरे त्या साईडचे असतील, मलमाड वगैरे नाही का, जे मालेगाव म्हणजे खापराच्या याच्यावरती जे काही पोळ्या वगैरे, जे पुरणपोळ्या वगैरे बनवतो ते या ठिकाणी येणार आहेत. फक्त त्याच ठिकाणी नाही तर बऱ्याच जिल्ह्यातून, पुणे आणि पुण्याच्या आसपास जे काही लोक आहेत, जवळजवळ 2.5 ते 3 लाख भाविक भक्तांच्या भाकरी संध्याकाळी या ठिकाणी येणार आहे. एवढा मोठा हा सोहळा आहे. यात इथं जवळजवळ 3 लाख भाविक भक्त येण्याची शक्यता आहे. आता आपण कार्यक्रमाची रूपरेषा तर बघितलीच, पण इथून जे आहे ती मेन कमान आहे, इथून तुम्हाला एंट्री करायची आहे. यावेळेस डेकोरेशन म्हणजे भरपूर खूप छान केलंय. तुम्हाला मागे दिसतच असेल, खूप छान आहे. आता आपण पुढे बघूया ना कसं काय काय नियोजन. आता बॅक साईडला इकडून जर बघितलं म्हणलं तर हे तुम्हाला पूर्ण मंदिर आहे. अजून तुम्हाला क्लिअर करायचं असेल पण एकदम स्पष्ट असं दिसत असेल नाही का, म्हणजे पूर्ण मोठा एरिया. आपण आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अजून स्पष्ट मध्ये दिसेल. थोडी आता इकडं नाही का भाविक भक्त वगैरे लागलेत, काही लोक नाही का, म्हणजे जे खेळणे विकणारे असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी ते आतापासूनच यायला लागले. आज 7 तारीख आहे, पण उद्यापासून कार्यक्रम जरा थोडा मोठा होईल. तर आपण आतमध्ये जाऊन बघूयात नक्की काय आहे ते. हे आहे ते मेन कमान आहे, तिथून आपल्याला एंट्री करायची आहे. श्री विठ्ठल रुक्माई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट
हा जो कार्यक्रम आहे तो बऱ्याच प्रत्येक वेगवेगळ्या संस्थेने मिळून केलेला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, श्री चक्र, भंडारा डोंगर, त्याचबरोबर देहुगाव, आणि त्याचबरोबर भामचंद्र डोंगर आणि विविध मावळ तालुक्यातील विविध जे कार्यक्रम आहेत यांचे वारकऱ्यांचे, त्या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर मगाशी म्हणल्याप्रमाणे हे जे तुम्हाला दिसतंय ते हा फक्त एक प्लॉट आहे, म्हणजे एवढा मोठा असा एरिया दिसतोय तुम्हाला. टोटल 100 एकर एवढा एरिया मोठा करून म्हणजे नाही का व्यवस्था करून ठेवलेला आहे. आता दिसतंय त्याच्याही पलीकडे जो कमान दिसते, त्या कमानीच्या पलीकडे पण खूप मोठं केलेलं आहे त्यांनी. त्याचबरोबर इथं पलीकडल्या साईडला, बॅक साईडला ना हेलिपॅड आहे, म्हणजे जे हेलिकॉप्टर वगैरे जे येणार आहे ते त्या ठिकाणी ते येणार आहे. आता तिथं जाऊन काय देणार गाडी तिथं ते हेलिपॅड तुम्हाला दिसते तिथं. आणि ही ती मेन कमान आहे पहिली. तर तुम्ही आता हेलिपॅड बघितलं म्हणजे तुम्हाला लांबून दिसलं का नाही माहित नाही, पण त्या ठिकाणी हेलिपॅड आहे. कारण 16 मार्चला ज्यावेळेस हे होणार आहे, फुलं वगैरे पडतात बीजेची, तर त्यानंतर भंडारा डोंगर, त्याचबरोबर रुक्माई मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर देहुगाव आणि गाथा मंदिर, त्याचबरोबर जगद्गुरु संत तुकाराम महाराज ज्या ठिकाणाहून वैकुंठाला गेले त्या ठिकाणी पुष्पवृष्टी त्या हेलिकॉप्टरने करणार आहे. तर त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघा बॅक साईडला म्हणजे माझ्या तुम्हाला जेवढं मोठा परिसर दिसतोय तेवढं सगळं असं पटांगण करून ठेवलेलं आहे. कारण या ठिकाणी जवळजवळ 2.5 ते 3 लाख भाविक भक्तांचं राहण्याची, खाण्याची, जेवणाची सगळ्यांची सोय केलेली आहे. त्याचबरोबर फक्त लेडीजच नाही तर जेंट्स, लेडीज जे असतील त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी सोय करून ठेवलेली होती. म्हणजे आज तर अजून काही नाहीये, पण उद्या वगैरे उद्यापासून खूप मोठा इथं सोहळा होणार आहे. उद्या 4 वाजल्यापासून संध्याकाळी त्यांचा कार्यक्रम वगैरे चालू होणार आहेत. आणि 9 तारखेपासून सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून संध्याकाळी 7 आणि नंतर तिथून जे आहे ते महाप्रसाद वगैरे होणार आहे. तर अशा तऱ्हेने भरपूर असं ग्राउंड वगैरे मोकळं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. वेगवेगळ्या प्रत्येक ठिकाणी शौचालयाची वगैरे सगळी व्यवस्था पूर्णपणे हे करणार आहेत. कोणालाही काही प्रॉब्लेम होऊ नये अशा दृष्टीनं पटांगण कितीही भाविक लोक आले, जवळ 3 ते 4 लोकांचा त्यांचा म्हणजे अंदाज आहे. त्याच्यापेक्षा जास्त जर आले तर काहीही प्रॉब्लेम होणार नाही, असं एवढं आपण त्यांनी हे करून ठेवलेलं आहे. हा रस्ता दिसतोय छोटा, आणि त्याच्या पलीकडे जो रस्ता आहे मेन जे वाहनं वगैरे वाहताना तुम्हाला दिसतात नाही का, तो तळेगाव चाकण रोड आहे. आणि तिथून थोड्याच अंतरावरती म्हणजे भंडारा डोंगर लागतो. तर इकडं अशा पद्धतीने पूर्ण पटांगण मोकळं केले म्हणजे नाही का. आणि त्याचबरोबर जे काही वारकरी, टाळकरी वगैरे जे पण असतील नाही का, विनेकरी, त्या प्रत्येकाच्या राहण्याची वगैरे, खाण्याची आणि सोय तर केलेलीच आहे. पण कीर्तन वगैरे ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणचा मंडप वगैरे त्यांनी खूप छानपणे केलेला आहे. आता तुम्हाला हा लांबून दिसतोय, थोडं क्लोज करून दावतो. हा बघा, जवळजवळ 2 महिने या ठिकाणी हे काम चालू होतं. जेसीबी, ट्रॅक्टर वगैरे, माती वगैरे पूर्ण चेपलेली आहे व्यवस्थित अशी नाही का. आधी इथं पीक हे होत होतं नाही का, पीक येत होतं, पीक वगैरे काढत होते या ठिकाणी नाही का, म्हणजे शेती वगैरे केल्यासारखं. पण आता 2 महिन्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर इथं काम चालू आहे. काही सांस्कृतिक कार्यक्रम नाही म्हणता येणार, पण आरोग्य शिबिर असेल किंवा 16 तारखेला तुकाराम बीज जे आहे त्या दिवशी 375 लोकांचं रक्तदान करणार आहेत. म्हणजे जास्तच होतील, पण त्यांचं 375चा जो आकडा आहे म्हणजे नाही का 375 अशा पद्धतीने ते सर्व चालू आहे, करणार आहे. जेवढं चाललं तेवढं दमून गेलंय, एवढं म्हणजे एरिया खूप त्यांनी मोठा हे केलेला आहे. वरती त्या साईडला, बॅक साईडला भंडारा डोंगर आहे, तिथं पण कार्यक्रम आहेत. कसं आहे, आणि पूर्ण देहुगावातच पारायण आहे आणि सगळीकडे मंडप म्हणजे नाही का पारायणाची सोय सगळीकडे पूर्ण ऑल देहुगावामध्ये आहे. गाथा मंदिर म्हणा, तुकाराम पूर्ण महाराष्ट्रामध्ये असतेच, पण ह्या वेळेचा सोहळा आहे तो खूप मोठा आहे. तर भव्य दिव्य म्हणावा लागेल. हा म्हणजे म्हणतात ना, असा सोहळा स्वर्गात नसतो, तसं पद्धतीने सोहळा आहे. भाविक भक्त तयारी एकदम जोरदार चालू आहे बघा ना. रात्रंदिवस माणसं जागून हे करतात. त्याचबरोबर ह्या डोंगराचं म्हणजे हे पण आहे, महत्व पण आहे तेवढंच. या ठिकाणी हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना विठ्ठलांचं दर्शन पहिल्यांदा झालं होतं. त्याचबरोबर
छत्रपती शिवाजी महाराजांची भेट सुद्धा या डोंगरावरती झाली होती पहिल्यांदा. आलोय आपण आता इथं. आता तुम्हाला जवळून दावतो जरा. फॅन वगैरे फॅन लाईट सगळी सोय केली आहे. ऊन लागू नये म्हणून सावली सोय केलेली आहे. हे बघा खूप मोठा आहे आतमध्ये. अशा पद्धतीने काम अजून चालूच आहेत. बरेच काम आहे सगळीकडे दिसतात येते. चला त्याचबरोबर आमच्या इकडे हा तर आहेच पहिला मंडप आहे. त्याच्यानंतर हा इकडे पण मंडप आहे बॅक साईडला इकडे बघा. मला वाटतं कीर्तन भजन ह्या ठिकाणी मग तेच ना कीर्तन भजन जे काय होईल काकडा आरती किंवा काय त्यांच्यासाठी ही आणि ह्यांच्या हे पण चांदीच्या 5 किलो चांदीच्या हे केलेल्या तो कार्यक्रम 8 तारखेला आहे. त्याला काय म्हणतात मला माहित पादुका नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या ज्या पादुका आहेत त्या चांदीच्या 5 किलोच्या पादुका बनवल्या. त्यांचं ते काय करतात ते पहिल्यांदा करणार म्हणजे समजून मला माहित नाही ते तसं ते आहे. का वाजवला म्हणून बघत राहिलो मी. इकडे बघ मंडपाचं काम वगैरे बसायचं हे अजून काम आरामाचं चालू आहे कारण गाद्या ही आहेत आरामाचं. गेले 2 महिने झाले यांचं काम चालूच आहे तरी सुद्धा म्हणजे अजून बॅक साईडला आहे ते हेच आहे चालूच आहे नाही का. आणि मला वाटतं इथे राहण्याची सोय असेल बघा पाऊस भरपूर. विशेष म्हणजे ना फक्त दररोज डेली मावळ किंवा जपण्याच्या आसपास जे काही तालुका आहेत छोटे मोठे त्या तालुक्यातून एक अन्नदान म्हणून महाप्रसादासाठी 2.5 ते 3 लाख भाकरी प्रत्येक दिवशी या ठिकाणी येणार आहे. म्हणजे सकाळ दुपारच्या जेवणालाही आणि संध्याकाळी जेवणालाही तेवढ्याच भाकरी येणार आहेत. आणि विशेष म्हणजे संध्याकाळी आमटी आणि भाकरी हा विशेष. आणि आमटीचे विशिष्ट पण असे आहेत की शेगावची आमटी परत मावळातली कुठली जी प्रसिद्ध आहे ती पंढरपूरची बाजार आमटी वेगळी आमटी अशी नाही का म्हणजे भाकरी आणि आमटी अशा पद्धतीने ते केलेलं आहे. त्याचबरोबर आम्हाला एक माहिती आहे आम्ही पंढरपूरचा असल्यामुळे बाजार आमटी फेमस आहे. त्याही बाजार आमटीचा उल्लेख आहे इथे पण इथं येणार आहे म्हणजे नाही का ते महाप्रसाद आहे. तर असे वेगवेगळे आहे. हा सोहळा खूप छान आहे. जर तुम्ही जवळच इथं असाल तर तुम्हाला माहितीच असणार आहे काय प्रॉब्लेम नाही. पण जे लांबच्या आहेत ज्यांना यायची उत्सुकता आहे ज्यांना माहिती नाही त्यांना हा व्हिडिओ खरंच शेअर करा कारण जेवढे जास्त माणसं इथे येऊन सहभागी होतील कारण दिवस परत नाही येत नाहीत म्हणजे असं नाही का असं आनंद नंतर घेता येत नाही. आणि ते म्हणतात नाही का संसार रोजचाच आहे प्रत्येक गोष्ट रोजचीच आहे काम पण रोजच आहे पण हे असे वेळ प्रसंग कधी येत नाही. फिरायला म्हणा आपण फिरायसाठी येतच नाही पण देवाचं काहीतरी कार्य आपल्यातून चांगलं घडतंय सेवा होतीये. आमच्या तर नशिबात आहे कारण देहूगावात राहतोय म्हणून वारकऱ्यांचं जे आहे जे चांगले संस्कार वगैरे आहे ते खूप भजनातून कीर्तनातून अभंगातून वगैरे खूप ऐकायला भेटणार आहे आपल्याला. भेटतात चांगले. 18 पगड जातीला एकत्र घेऊन महाराष्ट्र कसा पुढे जाईल याच्यावरती त्यांचं म्हणजे विचार असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी महाराज असतील नाही का अशा विविध यांचे थोर मानवांचे पुरुषांचे विचार इथे सांगितले जातात. त्यांचे विचार जे इथे बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो ह्या वारकरी यांच्या संप्रदायातून. तर खूप असे छान कार्यक्रम होणार आहेत. खूप छान सोहळा. आणि आपण म्हणतो कीर्तन हे फक्त देवाचं सगळं सांगतात असं नाही आपल्या संसाराचं सांगतात आपल्या मुलांवर सांगतात म्हणजे प्रत्येक गोष्ट तिथं मांडली जाते. नामवंत कीर्तनकार वगैरे येणार आहेत खूप छान नाही का. इथे जे आहेत कराडकर आहेत परत पंढरपूरकर आहेत भरपूर आता नावं पण एवढं आपल्याला ही नाहीत माहिती नाही काही क्षेत्रामध्ये नाही पण ठीक आहे. तर अशा पद्धतीने खूप कार्यक्रम छान होणार आहे. सोहळा खूप छान होणार आहे. 9 तारखेपासून 16 तारखेपर्यंत हा कार्यक्रम आहे 8 दिवस. उद्या तर खूप छान असं दिंडी आहे म्हणजे नाही का बघायला पण आता काय माहित आम्हाला यायला जमतंय का नाही कारण मी वर्किंगला असतो त्यामुळे सांगता येत नाही पण जर जमलं तर नक्कीच येऊ. आणि जेवढं जास्त होईल तेवढं जास्त ही ब्लॉग बनवायचा प्रयत्न करू एवढ्या दिवसांमध्ये जोपर्यंत हा सोहळा चालणार आहे तोपर्यंत तरी जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. पण जवळ कोण असेल आसपास तर नक्की या याचा आनंद घ्या. थँक्यू. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण आपण ही चांगली माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. असं काही नाही की काय वाईट बातमी एकदम छान आहे सगळ्यांना पाहायला भेटेल अनुभवायला भेटेल आणि खूप मस्त वाटते. म्हणजे मला तर इथं आली आहे तरी इतकं छान वाटतं. अजून तर कार्यक्रम सुरू व्हायचा आहे त्याच्या आधी इतकी उत्सुकता वाढली आहे मला बघायसाठी. तर सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना नाही का सांगा
Yes, आपल्या याच्यातून थोडेफार लोकांना माहित झाले तरी सुद्धा खूप छान वाटेल. खूप छान वाटेल. चला, थँक्यू, धन्यवाद, भेटू नंतर नेक्स्ट ब्लॉग मध्ये.